गणपतीच्या 21 दुर्वांचा अर्थ आणि महत्त्व. हिंदू संस्कृतीत गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. गणपती बाप्पा जेवढे मोदकप्रिय आहेत तेवढेच त्यांना दुर्वा आवडतात. बाप्पाच्या पूजाविधीत 21 दुर्वांचा विशेष उपयोग केला जातो. ही फक्त धार्मिक प्रथा नाही, तर त्याच्या मागे खोल आध्यात्मिक अर्थ आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत. दरवर्षी गणेश उत्सवात किंवा रोजच्या गणपती पूजेत आपण 21 दुर्वा अर्पण करतो. पण आपण कधी विचार केला आहे का, की नेमके 21 दुर्वा अर्पण केल्या जातात, का केल्या जातात? 5, 7, 11 का नाही? मग या अंकाचा गूढ अर्थ काय आहे? तर चला आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये 21 दुर्वांचा अर्थ, महत्व, त्यामागील कथा जाणून घेऊया. गणपतीच्या 21 दुर्वांचा अर्थ आणि महत्व. गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत? पुरातन कथेनुसार एकदा अनालसूर नावाचा असुर सृष्टीत उच्छांद मांडू लागला. त्याचा नाश करण्यासाठी गणपती आले. पण लढाईत गणपतीने जेव्हा तो असुर गिळला तेव्हा त्याच्या पोटात प्रचंड ज्वाला पेटल्या. या ज्वालेमुळे गणपती बैचेन झाले. त्यावेळी ऋषींनी गणपतीच्या अंगावर थंड हिरवा दुर्वा ठेवून त्यांना शांत केले. त्यामुळे बाप्पाच्या पोटातील उष्णता कमी झाली आणि त्यांना समाधान मिळाले. तेव्हापासून गणपतीला दुर्वा अतिशय प्रिय झाल्या. दुसरं म्हणजे दुर्वेचे धार्मिक महत्व आहे. तर दुर्वा ही साधी गवतासारखी दिसते, पण तिच्यामध्ये दिव्य गुण आहेत. म्हणजेच दुर्वा हा थंड, पवित्र आणि सात्विक मानले जाते. घराच्या पूजेत दुर्वा वापरल्याने वातावरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने सर्व अडथळे दूर होतात. व्यवसाय, नोकरी, आरोग्य आणि शिक्षण यात यश मिळते. श्रद्धेने अर्पण केलेल्या दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय असतात. तिसरं, 21 दुर्वांचा गूढ अर्थ. आता पाहूया नेमके 21 दुर्वा आपण का अर्पण केल्या जातात. तर हिंदू धर्मात प्रत्येक अंकाला काही विशेष अर्थ असतो. 21 या अंकात 3 महत्वाचे सात्वक आहेत. 8 तत्वे, पंचमहाभूत आणि प्लस मन, बुद्धी, अहंकार. 12 राशी आणि 9 ग्रह म्हणजे 21 शक्ती. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कॅमेंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 21. यावरून 21 दुर्वाचा उपयोग करून गणपती समोर आपले सर्व दोष, अडथळे आणि कर्म शुद्ध करण्याची परंपरा आहे. चौथं, प्रत्येक दुर्वा म्हणजे एक अर्पण. 21 दुर्वाच्या प्रतिकारात्मक अशी सांगितली जाते. ही म्हणजे ज्ञान योग्य मार्ग दाखवतो, बुद्धी विवेक निर्माण करतो, शांती मनाला स्थिर ठेवते, धैर्य संकटात धीर देते, संपत्ती सुख समृद्धी आणते, आरोग्य शारीरिक शक्ती वाढवते, सुशुद्धी चांगले विचार देते, सदाचार नीतिनिष्ठ जीवन जगायला शिकवते, प्रेम कुटुंबात सौहार्द आणते, मैत्री समाजात चांगले संबंध घडवते, श्रद्धा भक्ती वाढवते, भक्ती ईश्वराशी जोडते, सेवा समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा, त्याग स्वार्थ सोडायला शिकवते, वैराग्य मोह कमी करतो, सुख जीवनात आनंद आणतो, यश कार्यसिद्धी होते, विजय अडथळे दूर होतात, शौर्य धाडस वाढते, विज्ञान नवीन ज्ञान मिळते, मोक्ष अंतिम सत्याकडे नेतो. अशा रीतीने प्रत्येक दुर्वा हा वेगळा अर्थ सांगते. तर दुर्वेचे वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे. दुर्वा फक्त धार्मिक कारणासाठी नाही, तर तिचा वैज्ञानिक दृष्ट्या उपयोगही आहे. आयुर्वेदानुसार दुर्वेला औषधी गुण मानले आहेत. तर रक्तस्राव थांबण्यासाठी दुर्वा उपयुक्त आहे. पचनक्रिया सुधारते, डोळ्यांखाली हितावह आहे, शरीरातील उष्णता कमी करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते. म्हणूनच गणपतीला दुर्वा आपण अर्पण करण्यामागे धार्मिक आणि आरोग्यविषयक अशी दोन्ही कारणे आहेत. गणपती पूजेत दुर्वेची पद्धत. तर गणपतीची पूजा करताना दुर्वा हा ताज्या, हिरवा आणि स्वच्छ असाव्या. जुन्या, कोमजलेल्या आणि माती लागलेल्या दुर्वा वापरू नये. पूजा करताना 21 दुर्वा गाठी बांधून किंवा वेगळ्या अर्पण कराव्यात. त्या गणपतीच्या सुंडेला, डोक्याला, कानाजवळ ठेवाव्यात. अर्पण करताना एक मंत्र म्हणावा, तो म्हणजे ओम गणाधिपतये नमः.
दुर्वा कुराण समर्पयामी. याचा निष्कर्ष असा आहे की गणपतीच्या 21 दुर्वांचा अर्थ आणि महत्व खूप गहन आहे. ही फक्त पूजा करण्यासाठी पद्धत नसून एक आध्यात्मिक साधना आहे. प्रत्येक दुर्वा म्हणजे आपल्या जीवनातील एखादा गुण, एक सगुण आणि एक ऊर्जा. 21 दुर्वा अर्पण करून आपण गणपती समोर आपले जीवन शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक ठेवण्याची प्रार्थना करतो. या दुर्वेच्या माध्यमातून आपण बाप्पाकडे ज्ञान, बुद्धी, आरोग्य, संपत्ती आणि शेवटी मोक्ष मागतो. म्हणूनच प्रत्येक भक्ताने श्रद्धा आणि भक्तीने 21 दुर्वा अर्पण कराव्यात. ही परंपरा आपल्या संस्कृतीत एक अनमोल देणगी आहे. तर मित्रांनो, माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 21 दुर्वांचं महत्व पटवून दिलं आहे. तर ही माहिती तुम्ही सगळ्यांना, तुमच्या घरातल्या सगळ्यांना तुम्ही शेअर करू शकता. कारण आपण गणपती आलं, नॉर्मल गणपतीच्या मंदिरात पाया पडायला गेलो की आपण नॉर्मल बेसिक 1-2 दुर्वा अर्पण करतो. पण ते 21 दुर्वांचं महत्व तुमच्या मुलांनाही माहिती नाहीये, मोठ्यांनाही माहिती नाहीये. तर 21 दुर्वा खूप महत्वाच्या आहेत. त्याने आपल्याला सुद्धा चांगला फळ मिळतं आणि गणपती बाप्पा सुद्धा चांगला लाभ मिळतो. तर अशा प्रकारे माझे नवीन नवीन माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गणपती बाप्पा मोरया.